तुम्हाला स्टाईल इन्स्पिरेशन, फॅशन टिप्स आणि इन जनरल एक आत्मविश्वास हवा असेल की आपल्याला कोणते कपडे सूट करतात, कुठले कपडे मस्ट हॅव्स आहेत, म्हणजे आपल्याकडे नक्कीच हवे आहेत, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हा मेन्स फॅशन व्हिडिओ आहे। जर तुम्ही महिला असाल तर हा तुम्ही तुमच्या नवऱ्याला, पार्टनरला किंवा कुठल्याही मित्राला पाठवू शकता आणि त्यांना पण सांगू शकता की हा व्हिडिओ नक्की पाहायला। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येते। फॅशन टिप्स असो किंवा इंटेन्शनल लिव्हिंग असो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असो, चांगल्या सवयी लावणं असो, तुम्हाला जर काही इंटरेस्ट करत असतील टॉपिक्स तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। थँक्यू सो मच। टिप नंबर 1, 2 फॉर्मल शर्ट्स। खूप कॉमन असं उत्तर आहे, पण स्कूल कॉलेजेसमध्ये जाताना किंवा इतर कुठे जाताना मुलांकडे जनरली टी शर्ट्स असतात। पटकन एक टी शर्ट टाकलाय आणि गेलंय। पण तुमच्याकडे शर्ट्स नसतील किंवा तुम्हाला शर्ट्स बाय करायचे असतील किंवा तुम्हाला माहित नसेल की कुठले शर्ट्स घ्यायला पाहिजेत, तर हे 2 शर्ट्स तुम्हाला घेणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं। तुमच्या वॉर्डरोबमध्ये असणं खूप आवश्यक आहे। ते म्हणजे एक ब्लॅक किंवा व्हाईट शर्ट। प्लेन ब्लॅक किंवा व्हाईट शर्ट हा खूप एक छान स्टेपल किंवा छान स्टेटमेंट क्रिएट करतो। ब्लॅक किंवा व्हाईट शर्टवर कुठलाच लोगो नसेल तर जास्ती छान असेल तो शर्ट आणि तो कुठेही घालता येतो आपल्याला। पार्टीला जाताना असो किंवा कुठल्या तरी वेगळ्या बर्थडे पार्टीला असो, ट्रिपला असो किंवा एक छान फॉर्मल इव्हेंट आहे, कुठे रात्री तुम्ही जेवायला जात असाल असं असेल किंवा कुठेतरी एक छान फॉर्मल इव्हेंट आहे, एंगेजमेंट पार्टी आहे, अशा ठिकाणी पण तुम्ही ते शर्ट्स घालू शकता। खूप छान दिसतं ते, खूप रॉयल दिसतो, पण ॲट द सेम टाइम एलिगंट आणि सटल पण वाटतो, रिचनेस दिसतो, पण तुम्ही असं शो ऑफ करताय असंही दिसत नाही। तसंच दुसरा शर्ट म्हणजे चेक्सचा शर्ट। चेक्समध्ये कुठले पण चेक्स असू शकतात, मग ब्लू असू शकतात, ग्रीन असू शकतात, पण एक तरी चेक्सचा शर्ट असावा असं वाटतं मला। तो शर्ट तुम्ही कधी कधी इंटरव्ह्यूसाठी वगैरे पण घालून जाऊ शकता किंवा तोच तुम्ही ट्रिपला पण जाऊ शकता। तो दोन्हीकडे वर्क होतो। सपोज त्याच्याखाली तुम्ही शॉर्ट्स घातली तर तो ट्रिपचा होतो, त्याच्याखाली तुम्ही फॉर्मल्स घातली तर तो इंटरव्ह्यूचा पण होऊ शकतो, त्याच्यावर तुम्ही ब्लेझर घातला तर प्रॉपर एक असा फॉर्मल इव्हेंटला जाऊ शकता तुम्ही तो घालून। तर हा खूप ठिकाणी रियूज होतो। तर एक तरी चेक्सचा शर्ट असावा असं वाटतं मला आणि एक ब्लॅक और व्हाईट शर्ट असावा नक्कीच। चेक्सच्या शर्टवर तुम्ही लोगो वगैरे असेल तरीही चालेल, पण ब्लॅक और व्हाईट शर्टवर जनरली प्लेन असावा, तो कुठला लोगो नसेल तर खूपच उत्तम। आता तुम्ही म्हणाल की हे शर्ट्स जे आपण घ्यायचे ते किती महाग घ्यावे किंवा ब्रँडेड घ्यावे का, नॉन ब्रँडेड घ्यावे का, तर ह्याचं पण एक उत्तर आहे। तुमचा स्वभाव काय आहे तर तुम्ही ओळखायला पाहिजे। तुमचा स्वभाव असा असेल की तुम्ही गोष्टी खूप टिकवता किंवा एकच गोष्ट तुम्हाला खूप वेळ, खूप वर्ष चालते, तर अशा वेळेस तुम्ही एक छान पैसे साठवून ब्रँडेड शर्ट घ्यावा असं माझं सजेशन असेल। की असा शर्ट जो खूप चांगल्या ब्रँडचा आहे, ज्याचं टिकाऊ आहे, त्याचं मटेरियल खूपच चांगलं आहे आणि आपल्याला माहिती आहे फॉर शुअर की एवढे पैसे दिलेले आहेत तर हे खूप वर्ष टिकेल। पण जर का तुमचा स्वभाव असेल की तुम्हाला सतत एक चेंज लागतो, की एक शर्ट गेला तरी तुम्हाला परत दुसऱ्या कंपनीचा व्हाईट शर्ट हवा आहे किंवा दुसऱ्या पॅटर्नचा व्हाईट शर्ट हवा आहे किंवा व्हॉटेवर, तर अशा वेळेस तुम्ही थोडं सिम्पल, नॉन ब्रँडेड पण चांगले शर्ट्स घेतलेत तरी चालेल, म्हणजे तुम्ही 1 वर्षाच्या आत पण चेंज करू शकाल। टिप नंबर 2, वेल फिटेड टी शर्ट्स। तुमच्या कपाटात एक तरी व्हाईट आणि ब्लॅक टी शर्ट असावा, हे मला असं खूप वाटतं। आता तुम्ही म्हणाल की परत व्हाईट आणि ब्लॅक टी शर्ट्स का, तर खूप मोठ्या मोठ्या ब्रँड्सचे पण तुम्ही बघितलं असेल किंवा कुठलेही दुबईवाल्या ब्रँड्सचे किंवा असे जनरली डिझायनर्स वगैरे, त्यांच्यामध्ये पण पहिले लेबल्स जे निघतात ते ब्लॅक आणि व्हाईट कलरचे निघतात। का तर ब्लॅक आणि व्हाईट खरंच खूप पॉप्युलर आहे। ते असे कलर्स आहेत जे कशावरही जातात, ते तुम्ही कुठल्याही इव्हेंटला जरी घातले तरी ते रिच आणि येट सटल लुक देतात आणि असं तुम्ही मिक्स पण होताय पण ॲट द सेम टाइम तुम्ही स्टँड आउट पण करताय, असा एक त्याचा अप्रोच असतो। तर व्हाईट आणि ब्लॅक टी शर्ट तुम्ही तुमच्याकडे नक्कीच असावे वॉर्डरोबमध्ये तुमच्या। आणि टी शर्ट्स का, तर टी शर्ट्स एक युथफुल तुमचा एक ऑरा निर्माण करतं। असं वाटतं की तुम्ही खूप यंग आहात, तुम्ही असं छान प्लेफुल आहात, जॉयफुल आहात, फ्रेंडली आहात, असं एक त्याचं एक व्हिज्युअल सायन्सनुसार असं त्यांनी ते डेपिक्ट करतं। आणि त्यामुळे व्हाईट किंवा ब्लॅक टी शर्ट तुमच्याकडे नक्कीच असावा आणि तोही वेल फिटेड असावा। तुमच्या बायसेपला असो किंवा तुम्ही जर का फुल स्लीव्स टी शर्ट म्हणत असाल तर इथपर्यंत पण त्याचा फिट खूप चांगला असावा आणि तो तुम्हाला खूप लूज वगैरे नको पण खूप टाईट पण नको, म्हणजे तुमची बॉडी पण छान दिसेल पण ॲट द सेम टाइम तुम्ही छान ब्रीथ करत असाल, म्हणजे तो ब्रीदी असेल जरा तो। आणि त्याचा गळा जो आहे तो व्ही नेक नसेल तर जास्ती चांगला आहे, त्याचा राऊंड नेक असावा असं वाटतं, कारण का व्ही नेक सगळ्यांनाच सूट करतं असं नाही। व्ही नेक खूप कमी लोकांना सूट करतो गळा, राऊंड नेक जो असतो तो खूप लोकांना सूट करतो आणि म्हणजे 99% तो सूट करतोच सगळ्यांना।
तर व्हाईट आणि ब्लॅक टी शर्ट हा तुमच्याकडे नक्कीच असावा तुमच्या वॉर्डरोबमध्ये असं मला वाटतं. त्याचा एक तरी रंग असावा, व्हाईट किंवा ब्लॅक. व्हाईट असेल तर त्याच्यात प्युअरनेस येतो छान आणि असं सॉफ्ट येट तुम्ही असे कम्फर्टेबल वाटता. आणि त्याच्यात ब्लॅक असेल तर तुम्ही असं छान रिच वाटू शकतं किंवा असं एक सेटली सॉफिस्टिकेटेड वाटतं. तर दोन्ही हे शर्ट्स असावे, कारण का हे कुठल्याही पॅन्ट्सबरोबर तुम्ही मॅच केलेत तरी ते जातात. तर हे नक्कीच तुमचे 2 टी शर्ट्स असावे तुमच्याकडे असं मला वाटतं. टिप नंबर 3, पॅन्ट्स. तुमच्या कपाटात ज्या पॅन्ट्स गरजेच्या आहेत त्यातली पहिली पॅन्ट म्हणजे एक वेल फिटेड जीन्स. ब्लू कलरची असेल, निळ्या रंगाची असेल तर छान असेल ती, कारण निळा रंग खूप ठिकाणी खूप शर्ट्सवर, खूप टी शर्ट्सवर छान सूट होतो. तुम्ही जर का व्हाईट शर्ट आणि निळी जीन्स जर का एकत्र पेअर केली तर ती छान अशी एक डे आउटफिट बनू शकतो. छान तुम्ही सकाळी कुठे बाहेर चाललाय, फ्रेश लुक येतो एक प्रकारचा. तोच तुम्ही रात्री डिनरला ब्लॅक शर्ट घातलात तर त्याच्यावर जास्ती छान दिसेल, ती ब्लू जीन्स त्याच्यावरही छान दिसेल. आणि जर का तुम्ही टी शर्ट घातला ब्लू जीन्सवर तर तो असा ट्रिप सारखा असेल किंवा कुठेतरी कॅज्युअली पटकन कोणाला तरी भेटताय अशा वेमध्ये पण जाऊ शकतो. सो ब्लू जीन्स ही आहे ते खूप वेगवेगळ्या टी शर्ट्स किंवा शर्ट्सवर शोभते आणि एक तरी असावी आपल्या वॉर्डरोबमध्ये असं मला खरंच खूप वाटतं. आणि एक बेज कलरची चिनो पॅन्ट तुमच्याकडे असावी असं मला वाटतं. चिनो पॅन्ट्स तुम्हाला दिसतच असेल, त्या अशा हवेदार असतात, स्लिम फिट जरी असल्या तरी त्या ब्रीदेबल असतात आणि त्या खूप छान दिसतात. कॉटनच्या असल्यामुळे त्यांचं टेक्स्चर पण खूप चांगलं असतं, खूप कम्फर्टेबल असतं, खूप सॉफ्ट असतं. आणि बेज ज्या पॅन्ट्स असतात त्या तुमचा कुठलाही शर्ट व्हाईट असो ब्लॅक असो तो एका मिनिटातच सोफिस्टिकेटेड क्रिएट करतो. तो एक लुक सोफिस्टिकेटेड दिसता तुम्ही. आणि जो कॅज्युअलनेस जो जीन्समध्ये असतो तोच ऑपोजिट सोफिस्टिकेटेडनेस किंवा एक छान रिच लुक चिनो पॅन्ट्समध्ये येतो. जर तुम्हाला डे आउटफिट सकाळी कुठेतरी पटकन बाहेर जायचं आहे आणि तरी छान दिसायचं असेल तर जीन्स, ब्लू जीन्स घालावी. पण तेच तुम्ही रात्रीच्या वेळेस किंवा अशा कुठेतरी फॉर्मल इव्हेंट्सला किंवा थोडं प्रेझेंटेबल जायचं असेल तर तुम्ही हे चिनो पॅन्ट्स ट्राय करावा. त्यातला बेज हा कलर जो आहे तो बहुतेक वेळा बऱ्याच कलर्सवर जातो. म्हणजे व्हाईट शर्टवर पण तो छान दिसेल, ब्लॅक शर्टवर पण छान दिसेल, व्हाईट ब्लॅक टी शर्ट्सवर पण छान दिसेल. टी शर्ट आणि चिनो पॅन्ट जर का घातलं तुमचा कॅज्युअल येट सोफिस्टिकेटेड आणि कॅज्युअल येट असा प्रेझेंटेबल लुक दिसतो. आणि शर्ट घातला चिनो पॅन्ट्सवर तर तुम्ही प्रॉपर असं एक फॉर्मल छान दिसाल. तुम्ही कुठल्यातरी इव्हेंटला पण जाऊ शकता ते घालून. आणि तुमच्याकडे एक चिनो पॅन्ट आणि एक ब्लू जीन्स असावी असं मला नक्कीच वाटतं. टिप नंबर 4, शॉर्ट्स. तुमच्या वॉर्डरोबमध्ये 2 प्रकारच्या शॉर्ट्स नक्कीच असाव्या. एक म्हणजे बेज आणि एक म्हणजे डार्क ब्लू किंवा ब्लॅक कलरची. डार्क ब्लू किंवा ब्लॅकमध्ये एक चालेल आणि बेज नक्कीच असाव्या ज्या गुडघ्यापर्यंत आहेत. अशा स्पेसिफिक का म्हणते मी, कारण का बीचवर जाताना किंवा ट्रिपला जाताना किंवा कॅज्युअली पटकन मित्राला मैत्रिणीला भेटताना अशा शॉर्ट्स खूप छान दिसतात. कुठल्याही टी शर्टवर त्या जातात ह्या 2 कलरच्या ज्या असतील तर. आणि त्या खूप कॅज्युअली भेटताना अप्रोचेबल वाटतात, फ्रेंडली वाटतात. तुम्ही एक छान रिलॅक्स्ड लुक आहे तुमचा असं वाटतं. म्हणजे सतत जी एक जीन्स आणि पॅन्ट्स घालण्यापेक्षा कधीतरी पटकन शॉर्ट्स घालून गेलं तरी चालतं. आणि ते इतक्या पण मोठ्या नाही आहेत आणि इतक्या छोट्याही नाही आहेत. सो त्या नी लेंथ असतात, नीच्या जस्ट वरपर्यंत थांबतात अशा पॅन्ट्स असतात त्या. आणि त्या खूप सुंदर दिसतात आणि खूप असं कूल लाईक एक ब्रीझी लुक निर्माण करतात ते. हां, पण शॉर्ट्स सगळीकडेच न घालता फक्त कॅज्युअल ठिकाणी किंवा पटकन कुठेतरी फ्रेंडला भेटतोय किंवा बीचवर किंवा ट्रिपला, ट्रेकला अशा ठिकाणीच घालाव्यात. नाहीतर काही काही वेळेस असं होतं की आळशीपणामुळे आपण पटकन शॉर्ट्सच घालून जातो. असं न करता असं छान रिलॅक्स्ड टाईमलाच शॉर्ट्स घालाव्यात. आणि त्याच्यावर टी शर्ट्स किंवा शर्ट्स पण छान दिसतात. त्याच्यावरचा चेक्सचा शर्ट पण छान दिसतो जर का तुम्ही बीच साईडला जात असाल तर. म्हणजे तुम्ही थोडे ड्रेसअप केलात असं पण वाटतं, पण ॲट द सेम टाइम कूल आणि ब्रीझी आणि चिल असं पण दिसतं. तर शॉर्ट्स नक्कीच असावे तुमच्या वॉर्डरोबमध्ये असं मला खूप वाटतं. नंबर 5, कुर्ता. कुर्ते मुलांना खूप छान दिसतात, खूप सोफिस्टिकेटेड दिसतात. भारतीय पोशाखामध्ये पण एक काहीतरी जादू असेल असं वाटतं, कारण का खूप इव्हेंट्सला किंवा पूजेला हा एक कुर्ता असेल तुमच्याकडे तर तुम्ही खूप शोभून दिसता. ह्या कुर्त्यामध्ये व्हाईट कलरचा जर का कुर्ता असेल तुमच्याकडे तर अजूनच उत्तम, अजूनच छान दिसेल तुम्हाला. कारण का पांढरा कुर्ता कुठेही पटकन घालू शकतो आपण आणि तो असा खूप सजलाय असं पण वाटत नाही, पण तुम्ही अंडर ड्रेस्ड आहात असंही वाटणार नाही.
कारण काही काही मुलांचं किंवा काही काही पुरुषांचं असं होतं की कुठल्याही इव्हेंटला जाताना पण ते शर्टच घालून जातात किंवा टी शर्ट घालतात काही काही मुलं, तर ते चांगलं नाही दिसत जास्ती. जर का पूजा असेल, कुठला इव्हेंट असेल, एंगेजमेंट असेल, लग्न असेल, तर एक तरी कुर्ता तुमच्याकडे असावा जो तुम्ही रिपीट जरी केलात तरी रिपिटेटिव्ह वाटणार नाही. म्हणूनच पांढरा कुर्ता जर का असेल तर त्याच्या खाली एक सिगरेट पॅन्ट असेल किंवा एक धोतर असेल किंवा चुडीदार टाईप असेल तर खूप सुंदर दिसतं. तुमचा एक असा छान आउटफिट तयार होतो, भारतीय पोशाखाचा छान असा एक इम्प्रेशन क्रिएट होतं आणि तुम्ही पण थोडंसं सोफिस्टिकेटेड दिसाल, अजून इम्प्रेसिव्ह दिसाल आणि भारतीय पोशाखामुळे तो अजूनच एक वेगळाच लुक येतो. शर्ट्स आणि पॅन्ट्समध्ये जो नाही आहे तो त्या भारतीय पोशाखामध्ये येतो. तर तुमच्याकडे एक कुर्ता नक्कीच असावा आणि एस्पेशली व्हाईट असेल तर खूपच भारी. तर असं मला खरंच खूप वाटतं. अशा काही वॉर्डरोब टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या, ज्या तुम्हाला आवडल्या असतील असं मला वाटतं. जर का तुम्हाला अजून काही ह्याच्यात ॲड करायचं असेल तर तुम्ही नक्कीच सांगा. पण खरं सांगू का, ह्या सगळ्या ज्या टिप्स आहेत त्या सगळ्या बाहेरच्या लुकच्यासाठी आहेत. बाहेरून आपण कसे दिसतोय, इम्प्रेशन कसे क्रिएट करू शकतो ह्याच्यासाठी आहेत. पण खरं महत्त्वाचं जे आहे ते तुम्ही आतून कसे आहात ह्यावर आहे. तुम्ही आतून ॲज अ ह्युमन कसे आहात, माणूस म्हणून कसे आहात हे नक्कीच उठून दिसणार आहे जास्ती. जरी तुम्ही कुठलाही टी शर्ट, कुठलाही शर्ट घातलात आणि जर तुम्ही माणूस म्हणून खूप उत्तम असाल तर ते पहिलं दिसणार आहे. आणि तुमचा शर्ट किंवा टी शर्ट कितीही ब्रँडेड, कितीही नॉन ब्रँडेड असलं तरी ते दिसणार नाही आहे. तर हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा असं मला खूप वाटतं. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि असेच तुम्हाला मेनचे अजून काही गोष्टी हव्या असतील, अजून काही टिप्स हव्या असतील तर मला नक्कीच सांगा, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सी यू सून.